कसं वाटायलंय दिल्ली कॅन्ट पर्यंत पोहोचल्यावर? उचलते की चला. एकदा लॉक निघालेला असून दुसऱ्यांदा लॉक घालून बघायची हौस. आणि आता जर हे नाही निघालं तर आता आपण आलो आहे तुंजर गार्डनला. पाणीपुरी शेवपुरी इथं ऑल ओव्हर इंडिया असते भाजी. खात गेली ती पळून. ऊन किती आहे नी. इथे नाईटचा व्ह्यू एवढा सुंदर होता आणि नाईटच्या व्ह्यूपेक्षा पण जास्त पटीनं सुंदर सकाळचा व्ह्यू होता. इतके छान असं डोंगर आणि स्काय दिसत होता. आणि ह्यांनी माहिती आहे लिटरली ह्यांच्या प्रत्येक हॉटेलच्या म्हणजे हॉटेलच्या किंवा त्यांच्या घराच्या इथं ना त्यांचे छोटे छोटे फार्म टाईपमध्ये असे ना त्यांचे गार्डन्स केले होते. तिथं ते स्वतः असं पिकवत होते की म्हणजे टोमॅटो होते, काही काही फ्रूट्स होते, व्हेजिटेबल्स होते सगळं. आणि इथला व्ह्यू बघून मला इतकं छान वाटत होतं, असं वाटत होतं की इथंच राहावं. त्यानंतर त्यांची बाल्कनी असं एल शेपमध्ये होती आणि तिथून पूर्ण असं सगळा व्ह्यू खूप सुंदर दिसत होता. ओके, तर आम्ही शिमल्यातला हा आमचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही कुफरीला पोचलेलो आहोत. आणि आयुष्यातली सगळ्यात डेंजर राईड म्हणली तर ती आत्ताची हॉर्स रायडिंग होती. रस्ता एकदमच स्लिपरी आणि घोड्याला पाय पण सारखं स्लीप होत होतं. असं वाटत होतं घोडा आत्ता पडणार आहे की नंतर पडणार आहे, पण नाही पाडलं त्याने. थँक्यू घोडा. काय फ्रीज मॅग्नेट ना हे बघताय. आम्ही घेतलेले 2 फ्रीज मॅग्नेट. एक आहे हे एक कुफरीचं आणि आता आपण इथे करणार आहोत झिपलाईन. दादा इकडे बघ. झिपलाईनला कसं वाटलं? खूप छान वाटतं. कुठल्या कुठल्या देवांचं नाव घेतला? मी एकाच देवाचं नाव घेतलं. एकच गेम करून मला बास झालेला आहे आणि ह्यांच्यात एक नेक्स्ट लेवलचीच एनर्जी आलेली आहे. कुठल्या एनर्जी आला एवढी? कुठल्या एनर्जी आला एवढी सगळे गेम्स करायची? पहिल्यापासूनच आहे पण माझ्याकडे नाही. आणि इथं यांचे गेम सगळे प्ले करायचे चालू झाल्याने मी निवांत बसून फक्त शूट करत होते. आणि जे जे कोण कोण बाकीचे प्ले करत होते त्यांना फक्त मी बघत बसले होते, कारण माझ्यात जराही बिलकुल 1% ही एनर्जी नव्हती की मी आता कोणता नेक्स्ट गेम करावं. सो मी निवांत बघत बसले होते. ओके, तर आता जातोय आपण ॲपल गार्डन बघायला.
आपण मोमोज ट्राय करूया. मोमोज छान आहे बघा आता. पायाला पकड की त्याच्या खालनं. हा बघ खांदर बसू का? बसते का ते. कंधे पे बैठ सकता है क्या? कंधे में हाँ मेरे मेरे. थोड़ा भाग भी जाता उठ भी जाता, थोड़ा पकड़ना पड़ता है. हाँ, पकड़ा पकड़ा. पकडाय. ये देखो कैसे करता है. है ना, कैसे कर. हातातच पकडतच नहीं ये दिमाग है. चुप नहीं, ऐसे कर. कंधे में तेरे को कंधे का शौक तो यार. हाँ नहीं नहीं ऐसे नहीं. तेरे मेरे कंधे में मैं देव मार डालेगी. कसं वाटतं या लुकमध्ये. छान वाटतंय. साहेबांना माझी काय पडलेलीच नाहीये. हिल्समध्ये चालतीये बायको, स्वतःच पळतायत पुढे पुढे. आता आपण आलो आहोत क्लब हाऊसला. आणि मी असं हे वाट बघणार कधी मला खायला मिळणार आता. का. कब मेरे को खाने के लिए. हा घेतलीस का रील तू? हो. छान. इथे ना हे 2 डॉग्स मागेच लागले होते आईस्क्रीमसाठी, तर त्यांना थोडी थोडी आईस्क्रीम दिली आणि त्यानंतर आम्ही निघालो. नाईटला खूप सारी शॉपिंग केली, भरपूर शॉपिंग केली. तर इतकं छान छान शॉपिंग करण्यासाठी गोष्टी आहेत. एकदा तुम्ही नक्की विजिट करा शिमला मनालीला. त्यानंतर आम्ही मस्तपैकी आमचा डिनर केला छान आणि त्यानंतर झोपी गेलो. त्यानंतर परत नेक्स्ट मॉर्निंगला भेटूया. गुड मॉर्निंग. आज आहे डे 15 मनाली आणि आपण जातोय रोहतांगला. आधी ब्रेकफास्ट करू आणि मग निघ. गाइस लिटरली स्नोफॉल होता है. दिसते का स्नोफॉल पडते. दिसाली क्या. माझं काढ की. लास्ट डे.
मस्त. का? का म्हणजे ट्रिप संपली आता कामाला लागायचं. अजून ट्रिप संपलेली नाही आहे, अजून 2 पॉईंट बघायचे आहेत आपण. आता आम्ही आलो आहोत रॉक गार्डनला आणि इथे ना छोट्या छोट्या दगडांपासून असं मूर्ती तयार केले होते. इतके क्यूट दिसत होते ना ते, आणि असं 1000पेक्षा पण जास्त मूर्ती होत्या तिथं, आणि वेगवेगळ्या शेपमध्ये, वेगवेगळ्या परत असं स्टाईलमध्ये. मंकीज होते, ह्युमन होते, परत ॲनिमल्स होते. इतकं छान वाटत होतं ना त्यांना बघून. असं वाटत होतं की यार किती मेहनत घेऊन बनवलं हे, आणि किती क्यूट पण दिसतंय. आणि अशी होती आमची शिमला मनालीची ट्रिप. कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कोणता ह्यातला पॉईंट आवडला आहे. आणि जर इथपर्यंत पूर्ण शेवटपर्यंत जर तुम्ही बघितला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.